नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहत आहात गाळी इतिहास. आजचा आपला विषय आहे आझाद हिंद सेनेच्या बँकेचा इतिहास. त्याच्यानुसार आपल्याला आझाद हिंद फौज माहीत आहे, मात्र सुभाषचंद्र बोस यांनी एक बँक सुद्धा काढली होती. तर त्या बँकेला नाव होतं नॅशनल बँक ऑफ आझाद हिंद लिमिटेड किंवा बँक ऑफ आझाद हिंद. हा नवीन विषय आहे, याच्याविषयी कोणी जास्त चर्चा केलेली मला आढळून येत नाही. त्यामुळं जे आपल्याला जोडले गेले असतील नव्यानं, त्यांना विनंती की सबस्क्राईब करायला विसरू नका. पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा, आपल्या सूचना मांडा. त्याच्यानुसार या देशाला इंग्रजांना हकलून लावून स्वातंत्र्य मिळवण्याकरता सुभाषचंद्र बोस यांनी एक नवीन पाऊल टाकलं होतं इंग्रजांच्या विरोधात. ते जर्मनीला गेले, हिटलरला भेटले. जपानच्या मदतीनं त्यांनी या असणाऱ्या जे इंग्रजांच्या ताब्यातील देश आहेत त्याच्यावर आक्रमण करायला सुरुवात केली होती. आणि जो भूभाग जिंकून घेऊ तो आपल्यात सामील होईल, म्हणजे एवढं मोठं धाडस त्यांना भारतच नाही तर पूर्ण आशिया खंड त्या ठिकाणी त्यांना स्वातंत्र्य करायचा होता. त्याच्याकरता त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. जवळपास 60,000 सैनिक त्यांना सामील झाले होते. आणि हे होत असताना आता यांचं पगारपाणी आहे, त्यांचं प्रचार आहे, त्यांना मदत करायची आहे किंवा युद्धाचं साहित्य विकत घ्यायचं. मग नेमकं याच्याकरता करायचं काय? तर याकरता त्यांना माहीत होतं की आपल्याला पैसा उभा केला पाहिजे, देणग्या उभा केल्या पाहिजे, त्याला आपण फंड म्हणतो. तर या फंडाकरता त्याचं व्यवस्थितपणे लोकांनी विश्वासार्थानं आपल्याकडे द्यावा, त्याची विल्हेवाट व्यवस्थित लागावी. आणि म्हणून एखाद्या पतसंस्था, ज्याला आपण म्हणता येईल, पतपिढीची गरज होती. आणि त्याच्याकरता त्यांनी नॅशनल बँक ऑफ आझाद हिंद लिमिटेड किंवा आत्ता सांगितल्यासारखं बँक ऑफ आझाद हिंद नावाची एका बँकेची स्थापना केली. तर ही स्थापना भारतात शक्य नव्हतं, कारण इंग्रजांचं इथं राज्य होतं. जपाननं काही भाग जिंकून घेतला होता आशिया खंडातला. तर त्या असणाऱ्या देशामध्ये, म्हणजेच आजचा त्या कालखंडातला बर्मा, म्हणजे आजचा म्यानमारमधील रंगून या ठिकाणी 5 एप्रिल 1944ला या बँक ऑफ आझादची त्यांनी स्थापना केली आहे. आता या स्थापना केल्यानंतर त्यांचं पहिलं टार्गेट होतं, पहिलं उद्दिष्ट होतं की आपण 50-1 लाख जमा करावे. मात्र या स्वातंत्र्यानं भरलेली लोक होती रंगूनमधली, भारतातली रंगूनमध्ये म्हणजेच आजच्या म्यानमारमध्ये राहणारी लोक जी होती, तर त्यांनी अगदी आठवड्यामध्ये, म्हणजे त्यांचं जे नेतृत्व करणारे जी काही मंडळी होती 50 लाख जमा करता, येल्लप्पा आणि त्याच्या 4 जणांनी अगदी आठवड्यामध्ये 50 लाख त्या कालखंडामध्ये 1944ला जमा केलं. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे देणग्या मोठ्या कुणी दिल्या याचं या ठिकाणी ज्यावेळेस आपण आढावा घेतो, रंगूनमधील एक गुजराती व्यापारी होते, त्यांचं नाव होतं अब्दुल हबीब युसूफ मरफानी. तर या मरफानीने तब्बल 1944 साली 1 कोटी रुपये बँकेला दिलेत. 1 कोटी रुपये मरफानी यांनी दिलेत. त्याच्या बदल्यात त्यांनी अट टाकली होती की सुभाषचंद्र बोस यांना तुमचा युनिफॉर्म मला एक पाहिजे, कपडे पाहिजेत आठवण म्हणून. तर एवढी माणसं त्या ठिकाणी, त्याच्यासोबत आपण बघितलेलं आहे बेटायाय, हिराबेन असेल किंवा हेमराज यांनी सुद्धा 50 लाख रुपये बँकेमध्ये जमा केले. आणि याच्याही पुढे जाऊन आणखी एक अशा प्रकारचा उत्साही त्या ठिकाणी आणला स्वातंत्र्य सैनिक, या भारतावर प्रेम करणारा माणूस, त्याचं नाव होतं इक्बाल सिंग. इक्बाल सिंग नरोलाने एक वेगळी अट टाकली. त्याने सांगितलं की सुभाषचंद्र बोस यांचं मला चांदीच्या याच्यामध्ये वजन करायचं आहे. विचार करा, त्या कालखंडामध्ये जवळपास 65 ते 70 किलो वजन भरलं. तेवढी चांदी, त्यांच्या वजनाएवढी चांदी त्याने या बँकेला त्या ठिकाणी दिली. म्हणजे अशी माणसं आता जमा झाली. साहजिकच आहे, पहिले अध्यक्ष म्हणून S.A. अय्यर यांची नियुक्ती झाली. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण बघितलं की आता इथं नोटा छापायच्या, स्वतंत्र बँकेच्या नोटा छापल्या. त्याच्यामध्ये 10ची नोट असेल, 20ची, 50ची, 100, 1000ची तर नोट आहे. मात्र त्या कालखंडामध्ये 1000ची सुद्धा नोट या बँकेनं, आझाद जी हिंद बँक होती त्यांनी काढली होती 1000ची. त्यामुळं थोड्याच दिवसामध्ये जवळपास 21.5 कोटी रुपये जमा झाले. आणि त्यातले 15 कोटी फक्त म्यानमारमधून जमा झाले. म्हणजे हे वेगळे पण आपल्याला दिसतंय. तर त्या नोटेचा ज्यावेळेस आपण पुढे आढावा घेऊया की नोटेचा जर आढावा घेतला आपण, तर त्याच्यामध्ये नोट ही कशा प्रकारे छापली होती याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो, तर त्यावेळेला आपल्याला दिसतंय की नोटेच्या एकाच बाजूला छपाई केली होती. या नोटावरील चित्रामध्ये सुभाषचंद्र बोस यांचं तर चित्र आहेच, त्याच्याचबरोबर आपण महात्मा गांधींचं चित्र लावलेलं आहे त्यांनी, पंडित जवाहरलाल नेहरूचं आहे
किंवा कॅप्टन लक्ष्मीचं चित्र लावलेलं होतं. आणि जर नोट आपण बघितली तर त्या नोटेच्या डाव्या बाजूला आपल्यासारखीच नोट आहे, डाव्या बाजूला त्याचं मूल्य लिहिलं होतं, 1000ची नोट, 1,00,000ची नोट. पुढच्या उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये त्याचा कोड होता, म्हणजे सांकेतिक क्रमांक होता. आणि वरच्या बाजूला जे लिहिलं होतं बँक ऑफ इंडिपेंडेंट, आणि खालचा एक शब्द होता जय हिंद. आणि तिथं लिहिलं होतं त्यांनी आय प्रॉमिस टू पे द बेरर, म्हणजे तुम्हाला मी हे पैसे परत करण्याचं वचन देतोय, हे नोटवर त्यांनी लिहिलं होतं. म्हणजे आणि मग त्याची किंमत खाली, आणि खाली लिहिलं होतं गुड विशेष. म्हणजे त्या कालखंडामध्ये हे पैसे वापरणं तुम्हाला शुभेच्छा देण्यासारखं होतं. आणि म्हणून आपण बघितलेलं आहे की अशी नोट त्या ठिकाणी तयार झाली. आणि तयार झाल्यानंतर आता जसं सापडेल तसं काही जणांनी, म्हणजे बँकेकडे असंच नाही की पैसे दिले, कपडे दिले, त्यांनी काय असेल ते साहित्य दिलं, कारण प्रत्येक गोष्टीची युद्धाकरता गरज होती. व्यापारी, कामगार असेल, चहाच्या मळ्यातल्या लोकांनी असं पैसे देत गेले. आणि त्यामुळं ही जी काय असेल मदत, ही मदत व्हायला लागली. आणि म्हणून युद्ध हे नेहमी पैशावर चालतं किंवा त्या ठिकाणी भाकरीवर चालतं म्हटलं जातं, कारण का त्यांना जोपर्यंत रसद नाही आहे तोपर्यंत सैनिक युद्ध खेळू शकणार नाही. त्यामुळं चांगली मदत झाल्यामुळं आपण पुढं चालून युद्ध त्या ठिकाणी जिंकून घ्यायला लागलो, रंगून आपण जिंकून घेतलो होतो. आणि आज जे आपल्याला दिसतंय अंदमान निकोबार भारताकडे काय, तर ते अंदमान निकोबार भारताकडे राहण्याचं कारणच एकच होतं, आझाद हिंद सेनेनं अंदमान निकोबार जिंकून घेतलं होतं. आणि म्हणून आपण स्वातंत्र्यानंतर दावा करू शकलो की अंदमान निकोबार आमचं आहे, आझाद हिंद सेनेनं जिंकलेलं आहे. तर असं त्या ठिकाणी व्हायला लागलं. आणि याचं कार्यक्षेत्र जर बघितलं आपण, कार्यक्षेत्र भारतात ह्या नोटा चालणार नाही, कारण काही आझाद हिंद इंग्रजांची सत्ता होती. म्हणजे जिथं जपानचं राज्य आहे, जिथं असणाऱ्या या दोस्त राष्ट्रांचं राज्य आहे, तर तिथं हे चालणार आहे. त्यामुळं आपण बघितलं जपान असेल, जर्मनी असेल, इटली आहे, क्रोएशिया असेल, बर्मा असेल, आणि अंदमान निकोबार या ठिकाणी या नोटा चालताना आपल्याला दिसतात. त्याच ठिकाणी हे चलन चालत होतं. आता हे चालत असतानाच आपण बघितलेलं आहे ए.सी. अय्यर शेवटच्या टप्प्यामध्ये पुन्हा अध्यक्ष झाले. मात्र दुर्दैव की आता व्यवस्थितपणे चालू झालेलं आहे. मात्र आता आपण बघितलेलं आहे हिटलर पाठीमागे सरकायला लागला, अमेरिकेने युद्धामध्ये उडी घेतली, जपानच्या पर्ल हार्बरवर हल्ला केला. त्यामुळे जपानचंच जाणं, जपाननं माघार घेणं हे आपलं कंबरनं मोडल्यासारखं आहे, कारण आपला श्वास होता. आणि त्यामुळं आता तिथून जपानहून त्यांना बाहेर पडणं गरजेचं होतं सुभाषचंद्र बोस यांना, कारण का त्यांनी इंग्रजांच्या विरोधात भूमिका घेतली होती. आणि म्हणून ते तिथून बाहेर पडलेले आहेत. आणि बाहेर पडल्यानंतर आता बँकेचं करायचं काय, म्हणून 70-80 किलो जेवढं सोनं होतं त्याने आपल्या विमानामध्ये घेतले, रंगूनला गेले. मात्र तिथून तैवानकडं किंवा जपानकडे पुढं परत जात असताना तैवान या ठिकाणी 3 मे 1945 रोजी आपण बघितलेलं आहे, त्यांनी ज्यावेळेस बाहेर पडल्यानंतर, म्यानमार जिंकून घेतल्यानंतर तिथून बाहेर पडले. आणि 18 ऑगस्ट 1945ला नेताजींचं निधन झालेलं आहे. आता त्या असणाऱ्या नेताजींचं निधन झाल्यानंतर विमानजळाला असं म्हटलं जातं, त्यातले 11 किलो जे काही सोनं होतं ते दाखवलं गेलं. 30-35 लाख रुपयेच फक्त त्याच्यातला निधी होता. तो निधी त्या ठिकाणी या समोर आलेला आहे. त्यामुळे नेमकं काय झालं की रंगूनवर धाड टाकून या इंग्रजांनी संपूर्ण जे पैसे होते ते त्यांनी जप्त केले. फक्त 35 लाख दाखवले. मगाशी सांगितलं स्वातंत्र्यानंतर ते 35 लाख आपल्याला मिळाले. मात्र त्याच्यातले सुद्धा अर्धा वाटा आपण पाकिस्तानला देऊन टाकलेला आहे, कारण का दोघांचा वाटा होता, म्हणून अर्धे पैसे आपण पाकिस्तानला देऊन टाकले. अशा रीतीनं हे जे काही चाललेलं जो प्रकार होता, आता स्वातंत्र्य मिळालं, मग आता हे नोटाचं करायचं काय, कारण नोट पुन्हा चालणार नव्हती. आणि त्यांनी तर प्रॉमिस दिलं होतं. आणि म्हणून बऱ्याच लोकांच्या घरी या नोटा राहिल्या. आपल्या चलनामध्ये हे नोटा चालणं शक्य नव्हतं, कारण का पुन्हा सुद्धा 1-2 वर्ष ते इंग्रजांचं वर्चस्व होतं, इंग्रजांचं चलन चालत होतं. त्यामुळे त्या नोटा तशाच लोकांच्या मध्ये राहिल्या. याच्यावर काही वेगवेगळे प्रकार छापून आले. शेवटचे अध्यक्ष अय्यर असतील, राममूर्ती यांनी याच्यामध्ये अपहार केला म्हटलेला आहे. मात्र 2016 साली ज्यावेळेस मोदी सरकारनं जी नोटबंदी आणली, तर त्यावेळेला या लोकांनी नोटा पुढे आणल्या आणि सांगितलं की याच्याही नोटा आम्हाला बदलून द्या, म्हणजे असंही त्या ठिकाणी घडलेलं आहे. मात्र हे कदापि शक्य नव्हतं. काही जणांचे पैसे जे त्या ठिकाणी त्यांनी ठेवल्या होत्या, अगदी 1956 पर्यंत लोक कोर्टाच्या चक्रा मारत होती. मात्र इथं आपल्या हे जे भारताबाहेर घडलेली घटना होती, त्यामुळे कुणालाही पैसे मिळाले. करोडो रुपयाचं असणारं दान, करोडो रुपयाच्या ठेवी लोकांनी सोडून दिल्या. मात्र 13 महिन्यामध्ये या सुभाषचंद्र बोस यांनी जी बँक काढली, आझाद हिंद बँक जी काढली, आणि त्या माध्यमातून सैन्य जे होतं त्या सैन्याला तिथं चालना दिली. आणि एक मोठा अशा प्रकारचा प्रयत्न, जर जपान हारलं नसतं तर कदाचित त्यांनी भारतच नाही तर आशिया खंड कदाचित भारतात सामील करून घेतला असता, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो.
त्याचं कारण होतं त्यांची बँक ऑफ आझाद हिंद आणि त्यांनी दिलेल्या जी काही ठेवीदार होते त्यांनी केलेली मदत. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपल्याला निश्चितच सांगा, कारण का की आझाद हिंद सेनेच्या बँकेवर कुठं चर्चा झालेली आढळून येत ना आपल्याला. आणि पुन्हा एकदा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा गाळीविती.